जाता जाता एक भला माणूस सांगून गेला राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. की राजकारण लय वंगाळ गाड्या. राघव चटांना आम आदमी पार्टीने त्यांच्या संसदीय उपनेतेपदावरून काढल्यामुळे याची प्रचिती आज पूर्ण देशाला येत आहे. गेल्या काही महिन्यांमधली राघव चटांची जर आपण संसदेतली भाषणं पाहिली, रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग कॉल बंद होना समझ आता है, लेकिन इनकमिंग कॉल बंद होना सरासर मनमानी है। एयरपोर्ट्स पर खाना इतना महंगा है, एक साधारण सी पानी की बोतल जो 20 रुपए की बाजार में मिलती है वो एयरपोर्ट के भीतर जाकर फूड आउटलेट पे 100 रुपए की मिलती है। त्याचप्रमाणे ते स्वतः सीए असल्यामुळे राज्यसभेमध्ये अत्यंत मुद्देसूद व विचारपूर्वक त्यांचं भाषण असायचं व या देशातील सर्वात मोठा भाग असलेल्या मध्यमवर्गीयांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे की एखाद्या लोकप्रतिनिधीने करायला पाहिजे ते राघव चड्डा करत होते. जनसामान्यांना असं वाटत होतं की आपला आवाज आज संसदेमध्ये आहे, तर मग एवढं सगळं चांगलं असताना आम आदमी पार्टीच्या पोटात का दुखलं? याचं कारण म्हणजे राघव चड्डांची वाढलेली लोकप्रियता. राजकारण सोडून इतर ठिकाणी कोणताही शिष्य जर गुरुपेक्षा मोठा झाला तर गुरुला आनंद होतो, मात्र राजकारणामध्ये प्रत्येक गुरुला असं वाटतं की शिष्य माझ्यापेक्षा कमजोर असावा. याच इनसिक्युरिटीमुळे अरविंद केजरीवालांनी राघव चड्डांना उपनेते पदावरून काढलं. तर उपनेते असल्यामुळे राघव चड्डाने एक हक्काचा टाइम बोलायला मिळायचा व त्या बोलण्याचा सदुपयोग ते जनसामान्यांचे प्रश्न मांडून करायचे. मात्र तो आता त्यांना बोलण्यासाठी वेळ मिळणार नाही, पर्यंत त्यांची चर्चा व लोकप्रियता कमी होईल. मला वैयक्तिक असं वाटतं की हा मूव आम आदमी पार्टीवर बुमरँग होणार आहे. बीजेपीची जी जनसामान्यांमध्ये डागाळलेली प्रतिमा आहे ती सुधारवण्यासाठी बीजेपी राघव चड्डांना आपल्या पक्षात सामील करून घेईल व त्यांना एखादं मंत्रिपदही देईल. तेव्हा मात्र अरविंद केजरीवालांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं होईल. चांगली तसेच प्रतिभावान माणसे पारखणे जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा अवघड त्यांना बरोबर घेऊन चालणे हे आहे. तर याविषयी आपल्याला काय वाटतं आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.